नमस्कार. UCN विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण बघतो की प्रत्येक गोष्टी करता आपण नवीन टेक्नॉलॉजीच्या मागे धावत असतो. काहीतरी आणखीन सुखकर व्हावं आयुष्य ह्याचा प्रयत्न असतो. असं असून सुद्धा आजही जगभरात किंवा विश्वविख्यात आपला जो भारत देश आहे तो प्रसिद्ध आहे कृषीप्रधान देश म्हणून. आणि या कृषीप्रधान देशाचं अनेक पिकं आहेत आपल्याकडे, पण त्यातलं मुख्य पीक म्हणजे कापूस, ज्याला आपण पांढरं सोनं असं सुद्धा म्हणत असतो. असं असून सुद्धा कापसाची शेती करणारे जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना आजही काही समस्यांचा सामना करावा लागतो, काही कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. असं होऊ नये ह्याकरता आपण कायम प्रयत्नशील असतो आणि त्यांना शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न आपल्या या चर्चेच्या अनुषंगाने आपण करत असतो. आज आपण आपल्याबरोबर ज्यांना इन्व्हाइट केलं आहे ते सुद्धा आपल्याला ह्या क्षेत्रात किंवा कापूस उत्पादनात अतिशय मदत करत असतात नेहमीच. असे आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत श्री माधव धांडे सर. अतिशय सुप्रसिद्ध असं हे व्यक्तिमत्व आहे, कापसाचे विशेषज्ञ आहेत आणि त्यांना गेल्या 48 वर्षाचा अनुभव आहे. फक्त कापूसच नाही तर कीटकनाशकं, खतं, बी बियाणं ह्या सगळ्या क्षेत्राचा त्यांचा अनुभव आहे आणि म्हणूनच 6,000पेक्षा जास्त शेतकरी बांधव आजही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांच्या संपर्कात आहेत. सर नमस्कार. नमस्कार आणि खूप स्वागत आहे तुमचं आजच्या थँक्यू व्हेरी मच. कार्यक्रमात. आणि सुरुवातीलाच मी म्हटलं की कापूस हे पांढरं सोनं आहे. येस आणि हे पांढऱ्या सोन्याचं जे उत्पादन आहे ते भरघोस आहे. येस आज आपण फक्त महाराष्ट्र किंवा भारतच नाही तर संपूर्ण जगात आपल्या इथलं कापूस, कॉटन, जो कापड आपण बनवतो ते सगळं एक्सपोर्ट सुद्धा होत असतं मोठ्या प्रमाणावर, खूप मोठ्या प्रमाणात. पण मला एक प्रश्न असा पडतो की इतकं आपण उत्पादन करतो की जे जगभर आपण एक्सपोर्ट करतो आणि सगळं असताना सुद्धा जे आपल्या शेतकऱ्यांना बरेचसे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, इतकी टेक्नॉलॉजी, इतकं सगळं नवीन संशोधन होत असताना सुद्धा, तर कापूस उत्पादक शेतकरी जे आहे ते इतर चांगल्या पिकाकडे वळतील का, किंवा अशी शक्यता तुम्हाला जाणवते का? खरं म्हणजे संपदा तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय की पांढऱ्या सोन्याचं भवितव्य आहे किंवा नाही. आणि मी आपल्याला सांगेन की भारतातलं पांढरं सोनं हे नेहमी झळाळत राहील आणि भारतच फक्त कापूस तयार करू शकतो, कारण ते वातावरण भारतातील काही राज्यातच आहेत. अर्थात थोड्याफार प्रमाणात पाकिस्तानमध्ये आहेत, चीनमध्ये आहेत, अमेरिकेमध्ये आहेत. बोटावर मोजण्या इतक्या देशामध्ये कापूस उत्पादन शेतीमध्ये होऊ शकतं. पण जगातल्या सगळ्याच लोकांना कापसाचंच वस्त्र पाहिजे. आता नायलॉन चालत नाही, टेरिकॉट चालत नाही, रेशीम चालत नाहीत, कारण काही ग्लोबल वॉर्मिंग आहेत. आणि त्यामुळं कापूस आणि कापूस कापडाची मागणी ही सदैव वाढत राहणार. भारत देशामध्ये एकेकाळी आपल्याला फक्त 200 लक्ष गाठीमध्ये भागायचं, आता 290 लक्ष गाठी कापूस आपल्या देशांतर्गत मागणी आहेत. म्हणजे आपली स्वतःचीच मागणी फार मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि ही मागणी पूर्ण करत असताना आपल्याकडे जर एक्सपोर्टचं धोरण, निर्यातीचं धोरण जर व्यवस्थित आखलं गेलं, थोडंशी कॉम्पिटेटिव्ह एज जर असली, कारण आता गॅट आलं तेव्हापासनं, WTO आलं तेव्हापासनं शेतकऱ्यांना काय भाव मिळावा हे देशातील व्यापार ठरू शकत नाही, तर जगाची बाजारपेठ ठरवत असते. आणि त्या हिशोबातून उत्पादन वाढवणं, उत्पन्नाचा दर्जा वाढवणं आणि कॉम्पिटेटिव्ह एज असणं, म्हणजे जगाच्या स्पर्धेमध्ये आपण टिकलो पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि त्या साधणं थोडंसं अवघड झालेलं आहे. आम्ही कापसामध्ये बऱ्यापैकी प्रगती केली, पण सध्या शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत. शेतकरी झगडतो आहे अधिक उत्पन्नाकरता, आणि आपण ते साधलं सुद्धा, पण हल्ली ते उत्पादन मिळवणं कठीण जात आहे.
म्हणून शेतकरी दुसऱ्या पिकाकडे वळेल काय? महाराष्ट्र आहेत, गुजरात आहेत, कर्नाटक आहेत, म्हणजे जिथे जिथे अगदी पेरणीपासून म्हणजे मे महिन्यापासून तर अगदी कापसाला बोंड लागेपर्यंत तापमान भरपूर असतं, अशाच ठिकाणी कापूस येतोय. कापसाला 3 गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. पेरणीच्या वेळी तापमान 30 ते 35 डिग्री पाहिजेत. उगवल्यानंतर त्याला तापमान 30 ते 35 डिग्रीमध्ये तो चांगला वाढतोय. आणि अगदी बोंड फुटण्यापर्यंत त्याला तापमान जे आहे ते 27 ते 35 डिग्रीज पाहिजेत. आणि आपल्याकडे मला असं वाटतं तापमानाची काही कमतरता नाही. किंबहुना मनुष्य उन्हाने थोडा काळा पडायला लागला, आमचा शेतकरी काळा पडायला लागला. सध्याची समस्या आहे की तापमान वाढलेलं आहे. पिकाला तापमानाचा त्याला हे करावं लागतं, सामोरे जावं लागतं. कापूस ते सहन करू शकतं. मी आपल्याला सांगेल आश्चर्याची गोष्ट असे की कापूस 43 डिग्रीज तापमानापर्यंत तग धरू शकतो. वाढलेलं चांगलं पीक 43 डिग्रीपर्यंत तग धरू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कापसाला अत्यंत जुजबी पाणी पाहिजेत. इतर पिकांना खूप पाणी पाहिजे. आज ऊस म्हटलं तर 2400 मिलीमीटर पाणी पाहिजे, मिरची म्हटलं तर 2000 मिलीमीटर पाणी पाहिजे, साधं 3 महिन्याचं सोयाबीन म्हटलं तर 800 मिलीमीटर पाऊस पाहिजेत. आणि आमच्या कापसाला 500 ते 550 मिलीमीटर पाऊस पाहिजे. म्हणजे जवळपास अर्ध्यामध्ये भाग. कापूस पाणी पित नाही, फक्त बाष्पावरती जगतोय. त्याला पाणी मिश्रित हवा पाहिजेत. आणि जी आपली कापूस उत्पादन करणारी राज्ये जी आहेत, इथे कोरडवाहू शेतीचं प्रमाण मोठं आहे. निसर्गाच्या भरोशावरच आहेत. आणि निसर्गाच्या भरोशावर वाढलेल्या तापमानामध्ये कापूसच पीक येऊ शकतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट की कापसाला निचऱ्याची आणि खोल जमीन पाहिजे. असं म्हणतात की कापूस हे सेमी झिरोफाईट आहेत. जसं आपण झिरोफाईट म्हणजे ती काटेरी झाड जे असते त्याला झिरोफाईट म्हणतं, जे वाळवंटात होत आहे. त्याच्यानंतर बाकी पिकं ही झिरोफाईट नाहीत. आणि कॉटनला सेमी झिरोफाईट म्हणतात, म्हणजे पाणी नसलं तरी चालेल. वातावरणातल्या आर्द्रतेवरती सुद्धा कापूस काही अंशी जगू शकतोय. आता ह्या 3 गोष्टी कापूस सोडलं तर दुसऱ्या कुठल्याही आर्थिक पिकालाच मनावशा चालत नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी, गुजरातमधील शेतकरी, आंध्रामधील, कर्नाटकामधील शेतकरी हा कापूस पीक सोडून इतर पिकांकडे वळूच शकत नाही, कारण त्याला पर्यायी पीक नाही. त्यामुळे त्याला कापूसच लावावा लागणार, तो कापूसच लावणार. आणि बरेच वेळा आमचा शेतकरी काय म्हणतो की साहेब आम्ही सोयाबीन लावतो, ज्वारी लावतो, इतर पिकं लावतो, पण कापसाचाच पैसा दिसून पडतोय. कापूस पिकला तर आम्ही मुलीच्या लग्नाची तयारी करतो, आणि कापूस पिकला नाही तरी 1 वर्ष आम्ही प्रतीक्षा करतोय. याचा अर्थ कापसाचं स्थान आर्थिक पीक म्हणून मोठं आहे आणि याला पर्यायी पीक नाहीत. म्हणून मॅडम, तुम्ही विसरून जा की आपल्या देशातला कापूस गायब होईल का, इतर पीक येईल का. इतर पीक येणार नाहीत, कापूस राहणारच आहे. पण आपल्याला प्रयत्न करावा लागेल, आम्हाला प्रयत्न करावा लागेल, शासनाला प्रयत्न करावा लागेल, विद्यापीठांना प्रयत्न करावा लागेल की कापसामध्ये येणाऱ्या समस्या ह्यावरती मात कशी करायची आणि उत्पादन कसं वाढवायचं. म्हणजे एकंदरीतच मला असं वाटतं की तुम्ही जे सांगितलं त्यातनं कापूस पीक घेणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या आशा तर बळावल्याच आहेत. हो, पण तुम्ही दिलेले जे मुद्दे आहेत ते बघता इतरही शेतकरी विचार करतील कापूस उत्पादनाबद्दल. हो. पण मला एक असं म्हणायचं आहे की जसं तुम्ही सांगितलं, कापूस एक मोठा आधार आहे शेतकऱ्यांकरता. कारण जी आत्ताची परिस्थिती आहे, टेम्परेचर वाढतं आहे, पाणी कमी होतं आहे, त्या ह्याच्यात कापूस हे एकच असं पीक आहे जे सक्षमपणे साथ देऊ शकतं आपल्या शेतकऱ्यांना. त्यात GM कापूस जेव्हा आला तेव्हा खूप असं भरभराट होणार आणि असं सगळं जाणवलं. खरी गोष्ट आहे आणि झाली सुद्धा. पण असं असून सुद्धा उत्पादनात मात्र आपल्याला घट दिसून येतोय. तर असं का व्हावं? हा खूपच सुंदर आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ह्याकरता शास्त्रोक्तरित्या सुद्धा थोडासा विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे. जेनेटिकली मॉडिफाईड कापूस, बीटी कापूस, अथक परिश्रमानंतर 1992 पासून बीटी कापूस भारतात येण्याकरता प्रयत्न चालू होते. आणि 2002 भारतात बीटी कापूस आला, जेनेटिकली मॉडिफाईड. म्हणजे त्याच्यामधलं एक जुनक बदललं की जे बोंडअळीवरती मात करू शकेल. आणि पाहता पाहता कापसामध्ये क्रांती झाली. तुम्हाला सांगायला नवल वाटेल की पूर्वी आपण फक्त 100 ते 120 लाख गाठी कापूस उत्पादन करायचं.
जेनेटिकल मॉडिफाईड बियाणं आलं फक्त. बाकी शेतकऱ्यांनी पद्धत सारखीच ठेवलीत, काही बदल केले नाही. फक्त बियाणं जेनेटिकली मॉडिफाईड कॉटनचं लावलं, बीटी कॉटन बियाणं लावलं. आणि 2006-2007च्या हंगामामध्ये आपण 286 लक्ष, आपल्या 386 लक्ष गाठी एवढं उत्पादन साध्य केलं. 120 वरनं किंवा 100 ते 120 वरनं 386 लक्ष गाठी, म्हणजे मला असं वाटतं जवळजवळ 3 टाइम्स. नक्कीच. तर याचा टेक्नॉलॉजीचं महत्त्व आपल्याला कळेल की टेक्नॉलॉजी हाऊ डज इट मॅटर्स. त्यात सातत्य राहिलं. 13-14 मध्ये आपण 398 लक्ष गाठीवर पोहोचलो, म्हणजे 400 लक्ष गाठी आपण, आणि आपण जगातला चायनापेक्षाही जास्त उत्पादन करणारा देश ठरलो. हायेस्ट एक्सपोर्टर ठरलो आपण. 130 लाख गाठीचा एक्सपोर्ट केला त्या काळामध्ये. त्यानंतर मात्र थोडासा डिक्लाईन आला, थोडं उत्पन्न घटायला लागलं. टेक्नॉलॉजीचं काम करत होतं, पण अनेक समस्या वाढत होत्या. नंतर 14-15 मध्ये 386 लक्ष गाठीवर आलो आपण. 21-22 मध्ये तर 312 लक्ष गाठीच तयार करू शकलो. आणि हे गेलं वर्ष म्हणजे 23-24, मला असं वाटतं 300 लक्ष गाठी पार करू की नाही याबद्दल मी साशंक आहे. म्हणजे 400 वरनं 300 वर आजच आलो, बरोबर आहे. तर ही एक चिंतेची बाब आहे. आणि याला जेनेटिकल मॉडिफाईड कॉटन तो बोलवर्मचं संरक्षण करतोय, म्हणजे घाटी अळी किंवा ठिपक्यांची बोंडअळी याचं संरक्षण करतो, ज्यामुळं पूर्वी अतोनात नुकसान व्हायचं, 50% नुकसान व्हायचं. ते आजही थांबलेलं आहे. ती टेक्नॉलॉजी काम करते. पण हल्ली अनेक समस्या वाढलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तापमान वाढलेलं आहे. कारण तापमानाचा काही ना काही परिणाम हा होतो, कारण का आमचं पीक जे आहे ते कोरडवाहूचं पीक आहे आणि त्याला तग धरायला पाहिजे, त्याला शॉक लागायला नको. कारण का पिकाला एक ताण किंवा एक शॉक बसला तर 10 ते 15%, 10 ते 15% उत्पन्न घटत आहेत. तर तापमान, वाढीव तापमान, त्यानंतर त्या जमिनीतून आम्ही रिपीटेडली कापूस घेतोय, म्हणजे त्या जमिनीमधनं उपसा करतोय. कधी आम्ही त्याच्या पोषणाचा विचार केलाय का? निसर्ग टाकतो ते टाकतो. आता शेणखत तसं दुरापास्त झालेलं आहे, बरोबर आहे. फर्टिलायझरवरती खूप जोर आहे, पण फर्टिलायझर म्हणजे काय? खतं म्हणजे, रासायनिक खतं म्हणजे काय? NPK, याच्या पलीकडे आपण कधी गेलोच नाही. पूर्वी आपण युरिया, सुपरफॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश आणायचो. नंतर मग त्याला मिश्रण केलं आणि मिश्र खत म्हणून दिलं 18-18-10. बदल काहीच केला नाही, फक्त पद्धत बदलली. त्याच्यानंतर बाबा हे संतुलित जात नाहीत म्हणून आपण त्याला काय कॉम्प्लेक्स फर्टिलायझर केलं, ज्याला DAP म्हणतो, 10-26-26 म्हणतो, सध्या प्रचलित आहेत. पण NPKच्या पुढे गेलो नाहीत. पण कापसाला फक्तच NPK पाहिजे का? आमच्या जमिनी बाकी अन्नद्रव्याच्या बाबतीत आता कमजोर झालेल्या आहेत. त्याच्यामुळं कुपोषण, मला असं वाटतं हा महत्त्वाचा विषय आहे. यावरती फार मोठा अभ्यासही झालेला आहे. आणि मी दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशनला किंवा महाधनने जी क्रॉपटेक टेक्नॉलॉजी आणलेली आहे, मला असं वाटतं एक चांगला प्रयत्न आहे. ही पेटेंटेड टेक्नॉलॉजी चांगला प्रयत्न आहेत आणि ते आणलेलं आहेत. आणि शेवट म्हणजे पिंक बोलवर्म टेक्नॉलॉजी आली त्यावेळी त्यांनी क्लेम केलेला नव्हता की ही पिंक बोलवर्मला फारसं कंट्रोल करेल, पण पिंक बोलवर्म आता डोकं वर काढत आहेत. तर वाढतं तापमान, कुपोषण आणि पिंक बोलवर्म याच्यामुळं पिकाला बसणारा जैविक आणि अजैविक ताण हे उत्पन्न घटण्याचं महत्त्वाचं कारण आहेत. GM कॉटन आपल्याला पाहिजेत आणि GM कॉटन आजही सक्षम आहेत. सर, आता जे तुम्ही मुद्दे सांगितले ते खरंच खूप छान आहेत आणि त्यातनं एक कुठेतरी जागृती पण होते की आपण कुठे कमी पडलो. कारण टेक्नॉलॉजी तर आपण नवीन अपनवतो आहे, पण त्यात आपल्या स्वतःमध्ये किंवा आपल्या पद्धतींमध्ये जे बदल घडवून आणायला पाहिजे ते आपण घडवून आणले नाहीये कुठेतरी, असं जाणवतं आहे. पण असं सगळं असताना सुद्धा मला एक विचारायचं आहे की हे सगळं करत असताना आपले शेतकरी बांधव भरपूर खर्च करत असतात पिकावर, शेतीवर, सगळ्या ह्याच्यावर, पण त्यांना हवं तसं उत्पन्न मिळत नाही. तर त्यांची जी लागत आहे त्यानुसार उत्पन्न मिळायलाच हवं त्यांना. अशा रीतीने त्यांनी काय बदल घडवून आणायला हवेत? हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट शेतकरी बंधूंनी लक्षात ठेवायची ती म्हणजे पेरणीसाठी घाई करू नये. आमच्याकडे शेतकरी काय
माझं लवकर पेरणं झालं पाहिजे. घाई गडबड जी असते. हा, अरे बाबा, पण दुपारचं तापमान किती आहे, त्या कोवळ्या रोपट्याला सहन होईल का? तर शेतकरी बंधूंनो, हे लक्षात ठेवा तुम्ही, की जोपर्यंत मृगछाया पडत नाही, निसर्गाने फार सुंदर निसर्ग निर्माण केलेला आहे. मृग नक्षत्राची सुरुवात म्हणजे त्यावेळी मृगछाया पडायची. आता मृग नक्षत्रच थोडासा लांबलेला आहे. म्हणून मी सांगेल की मृगाचं काम करेल, पण जोपर्यंत मृगछाया पडत नाहीत, म्हणजे थोडासा तापमानात घट येत नाहीत, ढगाळ वातावरण होत नाहीत, किंवा केरळवरनं मेसेज येत नाहीत की मान्सून वाटचाल करतोय, तोपर्यंत शेतकऱ्यांनी त्याच्या विहिरीमध्ये पाणी असलं तरी कापूस लावण्याची घाई करू नये. अन्यथा त्याचं उत्पन्न येणार नाहीत, बरेचसे शेतकरी करतात. दुसरी महत्वाची गोष्ट, कापूस दाटला की गेला. कापसाचा दाटोळा होता कामा नये आणि त्याच्यामुळे कापूस दाटू नयेत. पण एकरी झाडांची संख्या तर व्यवस्थित राहायला पाहिजे, कारण एकरी 7,000 झाडांची संख्या ठेवणार नाही तर कापूस पिकणार नाही. मग 7,000 झाडं तर ठेवायची आहेत आणि तो दाटायला तर नको. आमचा शेतकरी हल्ली काय करतोय, 3x3 वर कापूस लावतो. 3x3 वर कापूस लावला म्हणजे एकरामध्ये 4,200 झाडं बसणार. त्याची झाडाची संख्या कमी झाली आणि 3x3 वर लावला त्याच्यामुळे दाटला. झाडाची संख्याही कमी झाली, कापूसही दाटला, तो उत्पन्न कसं येणार? म्हणून प्लांट मॅनेजमेंट, प्लांट पॉप्युलेशन मॅनेजमेंट, तर मी आपल्याला सांगेल आता शेतकऱ्यांनी बदल करायला पाहिजे. विषमांतर पद्धती. माझी जमीन भारी आहे, मी खूप खत टाकणार आहे, एखादं पाणी देणार आहे, मी कापूस लावताना 6x1 वर लावेल, म्हणजे 2 झाडातील अंतर 1 फूट आणि 2 रांगांमधील अंतर 6 फूट, म्हणजे 7,000 झाडं बसलेत. माझी जमीन भारी आहे पण कोरडवाहू आहे, तर मी 5x6 वर लावेल, म्हणजे 2 झाडातील अंतर 1.25 फूट आणि रांगेतील अंतर 5 फूट, 5×6=6 म्हणजे 7,000 झाडं बसलेत. माझी जमीन मध्यम आहे, हलकी आहे, मी इनपुट कमी टाकणार आहे, पण माझ्याजवळ एखादं पाणी द्यायची तरतूद आहे, ते मी 4x1.5 वर कापूस लावेल, म्हणजे 2 झाडातील अंतर 1.5 फूट, रांगेतील अंतर 4 फूट, 6,000 झाडं बसले, म्हणजे एकरी 7,000 झाडांची संख्या बसली. आणि माझी जमिनी हलकी आहेत, मी कमी मशागत करणार आहेत आणि मी पाणी देणार नाहीत आणि मला 6-7 क्विंटल झालं, त्याने 3x2 वर कापूस लावायचा. 3×2=6 म्हणजे 7,000 झाडांची संख्येला मी बगल दिलेली नाही, अंतरामध्ये मी शास्त्र वापरलेलं आहे. पीक एका बाजूनी दाटलं आणि दुसऱ्या बाजूनी मोकळं आहे. मला असं वाटतं हे प्लांट मॅनेजमेंट जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, पाऊस आज पडतो, महिनाभर पडत नाही, पण पडलेला पाऊस घडघडा वाहून जातो. मग तुम्ही पाणी अडवा, पाणी जिरवा. म्हणजे निसर्गाचं पडलेलं पाणी, जसं आपल्याकडे नळ दररोज येत असला तर दररोज माठ धुवायला हरकत नाही, पण आठवड्यातनं एकचदा येत असले तर 2-3 माठ भरून ठेवायला पाहिजेत, जेणेकरून आठवडाभर पाणी पुरेल. मला असं वाटतं निसर्गाचंही तसंच आहे, नळासारखं आहे. तर निसर्गाचा आलेला पाऊस मी जमिनीत मुरवला पाहिजे. म्हणून आम्ही कापसामध्ये सांगतोय की कापूस 1-1.25 महिन्याचा झाला की कापसाला मातीची भर द्या, अर्थिंग अप म्हणतात त्याला, आणि 50-50 फुटावर थोडासा आडवा त्याला बांध घाला, वरम घाला. धो पाऊस आला तर तो काय करेल, पुढे धावण्याचा प्रयत्न करेल, पण इकडून दोन्हीकडून आम्ही बांध घातलेला आहे, मध्ये अडवलेला आहे, म्हणजे पाणी जागच्या जागी अडेल आणि ती जमिनीमध्ये मुरेल. आता हे मुरलेलं पाणी जर 1.25 फूट, 1 फूट, 1.5 फूट गेलेलं असेल तर महिनाभर पाऊस आला नाही तरी आमच्या पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही, कारण कापसाला तसंच पाणी कमी पाहिजे. आणि वरून तर मी मातीचा बांध घातलेला आहे, भर दिलेली आहे, त्याच्यामुळं जमिनीमधून पाणी उडून जाणार नाहीत. हा बदल करायला पाहिजेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे मुद्दा, जो खूप कळीचा मुद्दा ज्याला म्हणता येईल, आज आमच्या शेतकऱ्याचं कापसाचं उत्पन्न कमी असण्याचं कारण काय, की कापूस अवास्तव वाढत जातो आणि पात्या गळत राहतात. झाड वाढत जातं, पात्या गळत राहतात, वाढल्यामुळं दाटतं आणि खालचा मजला रिकामा, पात्या राहतच नाही. पात्या म्हणजे फुलं, पात्या राहतच नाही, मग उत्पन्न कसं येणार? मला असं वाटतं बॅलन्स न्यूट्रिशन ह्या बाबतीत सुद्धा अत्यंत महत्वाचं पाऊल उचलणं गरजेचं आहे आणि आज त्या सुविधा उपलब्ध आहेत. दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशननी क्रॉपटेक 8-21-21 टेक्नॉलॉजी आणि त्यामध्ये अजून 5 घटक, मला असं वाटतं ते शेतकऱ्याला हे आण ते आण करण्याची गरज नाही, रेडीमेड अवेलेबल आहेत, फक्त त्याचा वापर करावा लागेल. एकच म्हणजे त्यांनी विकत घेतलं खत तरी त्यांचं संपूर्ण एकच आता, आणि त्याचं काही चुकणार नाही की माझा झिंक जास्त झाला की सल्फर कमी झाला की काय झालं, कारण का दीपक फर्टिलायझरनी कॉटनसाठी ग्रेड तयार केली.
त्याला कॉटनला जे पाहिजे ते सगळंच त्यामध्ये आहे, फक्त शेतकऱ्यांनी आणणे आणि टाकणे. तर मला असं वाटतं यावरती शेतकऱ्यांनी खूप गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. ह्या 4-5 गोष्टींचा जर शेतकऱ्यांनी विचार केला तर मला असं वाटतं कापूस एकरी 15 क्विंटल तर काय 20 क्विंटल सुद्धा पिकू शकतो, आणि तो सुद्धा कोरडोमध्ये, कारण आमची जमीन त्या मानाने सक्षम आहे नाही अशातला प्रकार नाही. एक गोष्ट आहे की जमिनीमध्ये क्षारता वाढली, pH 8 झालेला आहे, पण आमच्या जमिनीमध्ये pH 8 जरी असला तरी कापूस त्याला सहन करू शकतो. ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कार्बन जरा कमी झालेला आहे, जो 0.6% पाहिजे तो 0.3 0.4% वगैरे कापूस बागात आहेत. तर 0.2%ची गॅप जी आहे, दीपक फर्टिलायझरने चांगलं काम केलं. क्रॉपटेकला ऑर्गॅनिक कोटिंग केलेलं आहे. त्या ऑर्गॅनिक कोटिंगमधून जागोजाग जिथे जिथे ते खत पडेल तिथे तिथे ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढेल, मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज वाढेल, आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याकरता क्रॉपटेक टेक्नॉलॉजी ही काही अंशी किंवा बऱ्याच अंशी मदत करू शकते. सर, आता तुम्ही जे मुद्दे मांडले जी, त्यात सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा जो लक्षात आला तो म्हणजे की एक चांगलं पीक घेण्याकरता आपल्या मातीत सगळे न्यूट्रिएंट्स हे प्रॉपर प्रमाणात मिळायला हवे, हे महत्त्वाचं. आणि तुम्ही महाधन क्रॉपटेकचाही उल्लेख केला. जी. तेव्हा मला तुम्हाला हे विचारावंसं वाटतं की महाधन क्रॉपटेकबद्दल जर का तुम्ही आणखीन सविस्तर माहिती देऊ शकलात की ही काय टेक्नॉलॉजी आहे बरं. आणि त्याचा वापर शेतकऱ्यांना कसा करता येईल. येस, कारण का पहिल्या संभाषणामध्ये मी क्रॉपटेक काय आहे याबद्दल खूप खोलात सांगू शकलेलो नाही. तर महाधन क्रॉपटेक टेक्नॉलॉजी, आणि ती सुद्धा पिकनी आहे. आता त्यांनी तर नाव ठेवलं C8, C9, C10, C11 ग्रेड. मला वाटतं आता सोयाबीनची C11 ग्रेड सुद्धा आलेली आहेत. पीकनिहाय खत भारतामध्ये ही पहिली संकल्पना राबवल्या गेली, थँक्स टू दीपक, थँक्स टू महाधन. नक्कीच. क्रॉपटेक टेक्नॉलॉजीमध्ये NPK, पण यामधला N जो आहे हा काही अमोनिकल फॉर्ममधला आहे, काही अमाइड फॉर्ममधला आहे, म्हणजे उच्चतम प्रतीचा आहे. फॉस्फरस नॉर्मली खतामध्ये रॉक फॉस्फेटचा वापरला जातो. दीपक फर्टिलायझरनी फॉस्फरिक ॲसिडमधनं वापरलेला आहे, त्याच्यामुळं तो घट्ट होण्याचा, जाऊन बसण्याचा प्रश्न आहे, ते पिकाला उपलब्ध राहील. त्या व्यतिरिक्त यामध्ये सल्फर आहे, झिंक आहे, बोरॉन आहे, मॅग्नेशियम आहे आणि फेरस आहे, म्हणजे 8 घटक आहेत. शेतकऱ्याला आता संतुलित आहारासाठी हे टाकू की ते टाकू असं करण्याची गरज नाही, प्रत्येक गोळीत 8 घटक आहेत. आणि अगदी मुबलक असं प्रमाणात पण आहे. त्या कापसाला पाहिजे त्या प्रमाणात. हो. उद्या समजून चला केळीला द्यायचे तर केळीची ग्रेड वेगळी आहे, मग केळीला जे पाहिजे त्या प्रमाणात त्यांनी केळी करता टाकलेलं आहे. तर म्हणजे कापसाला पाहिजे त्या शेतकऱ्यांना प्रमाणात, म्हणजे विचारलं. डोक्याला त्रास नाही शेतकऱ्यांच्या. तेच की माझं प्रमाण बरोबर झालं नाही झालं. आता हे सगळे 8ही घटक एकत्र आणणेत आणि ते पिकाच्या मुळापर्यंत जाईपर्यंत ते एकत्र नांदणे, राहणे, नाहीतर पावडर झाली, इकडे झालं, उडून गेलेत, असं व्हायला नको, पाणी सुटलेत वगैरे. त्या दृष्टीने ह्या खताला सेंद्रिय आवरण केलेलं आहे. जसं घरामध्ये करंजी करतात आणि सगळं मिश्रण आतमध्ये भरून पाती करून त्याला तळतात, बरोबर आहे, तर त्याची करंजी तयार केली, थोडक्यात ती गोळी तयार केली, आणि ही गोळी जमिनीमध्ये 8ही घटक जाऊन मुळांच्या सानिध्यामध्ये राहत आहे. आता ह्याचं वरचं आवरण जे आहे ते सेंद्रिय आवरण आहे. आणि मगाशी मी बोललो की आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी झाला. आता सेंद्रिय कर्बाचं काम काय आहे की सेंद्रिय कर्ब हा मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी वाढवतो, जमिनीमधली जीवाणूंची सक्रियता वाढवतो, आणि जीवाणूच टाकलेले खतं मिनरलायझेशन करून मुळांना पोहोचवतात. त्याच्यामुळे जीवाणू असणं आवश्यक आहेत, सक्रिय असणं आवश्यक आहेत. मला असं वाटतं इनडायरेक्टली ह्या कोटिंगमुळं, सेंद्रिय कोटिंगमुळं, आवरणामुळं ते सुद्धा झालेत. 8ही घटक यामध्ये आहेत. आता हे वापरायचं कसं? आता हे खत आवरण असल्यामुळं फक्त पिकाच्या गरजेनुरूप उपलब्ध होत राहतं, आणि एकदा टाकलेलं खत हे 70 दिवसपर्यंत पिकाला हळूहळू त्याच्या गरजेनुरूप मिळत राहतं, म्हणजे अन्नद्रव्याचा पुरवठा अखंडित राहतो. दुसरी आपण खतं टाकली, 15 दिवस मिळतं, 15 दिवसानंतर गॅप होतो. शेतकरी तर 1 महिन्याने टाकतो, म्हणजे 15 दिवसाचा कदाचित त्याला
कुपोषण होऊ शकतं. इथे कुपोषणाला चान्स नाहीत, कारण 70 दिवसापर्यंत सदैव अन्नद्रव्य मिळत आहेत. आपला डोस दुसरा येणारच आहे. बरोबर. त्याच्यामुळं अखंडित अन्न पुरवठा राहतो आणि संतुलित अन्न पुरवठा राहतो. 8ही घटकांचा अन्न पुरवठा राहतो. हे खत टाकताना पहिली मात्रा ही पेरणीच्या वेळी टाकायची आहे. आणि ज्यांची शेती, ज्यांना एकरी 10 क्विंटलच उत्पन्न पाहिजेत, मध्यम मशागत करायची आहे, तर त्यांनी, किंवा कोरडवाहूचा शेतकरी आहेत, त्यांनी पहिली मात्रा पेरताना 60 किलो क्रॉपटेक अधिक त्यामध्ये 25 किलो युरिया आणि 10 किलो बेन्सल्फ हा पेरताना किंवा झाड उगवल्याबरोबर द्यायचं. खतं टाकताना साधारणतः झाकून दिलेली केव्हाही चांगली. आता दुसरा डोस द्यायचा कसा? पहिल्या डोसला बाळ डोस म्हणतात, दुसऱ्या डोसला म्हणतात विस्तार डोस. म्हणजे झाड आता मोठं झालं, वयात आलं, 30 दिवसाचं झालं, फांद्या करणार आणि प्रत्येक फांदीवरती फुलपात्या यायला सुरुवात होणार. याला विस्तार डोस म्हणतात. तर विस्तार डोस देताना परत 60 किलो क्रॉपटेक टाकायचं, कारण विस्तार डोजामध्ये अन्नद्रव्याचा अपटेक हा मोठा असतो. 60 किलो क्रॉपटेक आणि 35 किलो युरिया टाकायचा. यावेळी गंधक टाकायची गरज नाही, मात्र युरिया हा टाकायचा. आणि नंतर तिसरा डोस जो आहे त्याला म्हणतात पोषण डोस. म्हणजे जी मी झाडाला तयार केलेलं आहे, झाडाला जी लटबट बोंड लागलेली आहेत, काही पात्या आहेत, फुलं आहेत, 30-40 बोंड आहेत, 60 दिवसाचं पीक झालेलं आहे, याचं पोषण करायचं आहे. मग त्यावेळी फक्त आपण कापूस पिकाला 35 किलो युरिया टाकायचा आहे, बाकी क्रॉपटेक वगैरे टाकायची गरज नाही. असं 3 हप्त्यामध्ये विभागून टाकायचं आहे. आता मी सांगितलं की झाकून टाकलेलं केव्हाही चांगलं. तर झाकायचं कसं? तर मजूर म्हटलं तर शेतकऱ्याला महाग पडेल. तर कापसामध्ये शेतकरी नेहमी कोळपणी करतो. तो कोळप्याला सरतं बांधायचं आणि सरत्यातून खत उन्हाळायचं. ते मातीने ऑटोमॅटिक झाकल्या जातं. तर ह्या पद्धतीनं ह्या क्रॉपटेक टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो. क्रॉपटेक मधलं खत NPK किंवा कुठलंही हे सदैव मिळत राहतं. त्याचं फिक्सेशन होत नाही, गडे तयार होत नाही, जमिनीत पडून राहत नाहीत, किंवा खूप पाऊस झाला तरी लिचिंग होत नाही किंवा मुळांच्या खाली जात नाहीत. त्याच्यामुळं याची फर्टिलायझर यूज एफिशियन्सी ही म्हणता येईल की 80% जास्त आहे. DAP सारखं खत जर घेतलं तर, किंवा पोटॅश सारखं खत जर घेतलं तर याची फर्टिलायझर यूज एफिशियन्सी 50%च्या आत आहे. युरियाची एफिशियन्सी 50%च्या आत आहे. आणि क्रॉपटेक 8-21-21ची फर्टिलायझर युटिलिटी पिकाकरता ही 80% आहे. म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. तर मी तर ह्या टेक्नॉलॉजीला अत्यंत सॅल्यूट करतोय. इट इज वन ऑफ द बेस्ट टेक्नॉलॉजी. याच्यापुढे अजून येईल. आज महादनकडे आहे, उद्या कदाचित दुसऱ्या कंपन्या सुद्धा आणतील, पण ही काळाची गरज आहे आणि कदाचित आता तत्सम खतं आपल्याला विसरावी लागतील असं मला वाटतंय. सर, खूप छान तुम्ही म्हणालात की महादनची जी टेक्नॉलॉजी आहे ती खरंच खूप छान आहे. कारण त्याच्यात जसं तुम्ही सांगितलं बॅलन्स डाएट आणि सगळ्या गोष्टी सोयीस्कर आहे शेतकऱ्यांकरता सुद्धा, की झाडाला, आपल्या पिकाला बॅलन्स डाएटही मिळते आणि शेतकऱ्याची मेहनत सुद्धा त्याच्यात कमी लागते. कारण एक फक्त फर्टिलायझर यूज केलं की सगळंच मिळतंय त्यातनं अन्नद्रव्य. पण जिथे सोल्युशन तिथे प्रॉब्लेम सुद्धा असतात. आणि तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे की सध्या आपण बघतोय गुलाबी बोंडअळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला नुकसानही खूप बघायला लागतंय. तर ह्याच्यावर काय सोल्युशन तुम्ही सजेस्ट करू शकाल? जी, गुलाबी बोंडअळी ही अत्यंत मोठी समस्या आहे आणि ह्याकरता सगळ्यात महत्त्वाचं मी असं म्हणेल की झोनल पद्धतीनं पेरणी करा. पण कापसाची पेरणी ऑटोमॅटिकली झोनल पद्धतीनं होतं. पहिला पाऊस आला की कापूस पेरला म्हणजे पेरणी झोनल पद्धतीनं झाली. फक्त शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं, काही शेतकरी ओव्हर कॉशियस असतात. उगवल्याबरोबरच बोंडअळी येऊ नये म्हणून फवारणी चालू करतात आणि नंतर थकल्यासारखे ज्यावेळी करायला पाहिजे त्यावेळी करत नाहीत. तर मी आपल्या शेतकरी बंधूंना सांगेल की गुलाबी बोंडअळी पाती आल्याशिवाय किंवा फुल आल्याशिवाय येत नाहीत. म्हणून फुलपाती येईपर्यंत काही नियोजन करायची गरज नाही. फुलपाती यायला सुरुवात झाल्यानंतर कुठल्याही स्पर्शजन्य कीटकनाशकाची फवारणी जर केली, 2 फवारण्या 3 फवारण्या लागोपाठ व्यवस्थित जर केल्या, तर मला असं वाटतं काही रेसिड्युअल पॉप्युलेशन असेल तर ती सुद्धा आपण कंट्रोल करू शकू. क्रॉपटेकमुळे एक ॲडव्हान्टेज झाला की पाती लागली, फूल तयार झालं, बोंड तयार झालं, तोपर्यंत गुलाबी बोंडअळीचा पॉप्युलेशन वाढलेली नाही. आणि एकदा बोंड तयार झाल्यानंतर गुलाबी बोंडअळी त्याच्यावरती अटॅक करू शकत नाहीत.
तर याला मी म्हणतो एस्केप मेकॅनिझम. क्रॉपटेक वापरणाऱ्या शेतकऱ्याला गुलाबी बोंडळीपासनं 2 फ्लश हे पिंक बोलवरपासनं एस्केप होऊ शकतात जर त्यांनी वेळेवर पेरणी केली तर. वेळेवर पेरणी करता येईल आपल्याला. आणि गुलाबी बोंडळी नियंत्रणात ठेवण्याकरता पातीवर कापूस आल्यानंतर 1 फवारणी, फुलात आल्यानंतर 1 फवारणी आणि छोटी बोंड तयार झाल्यानंतर 1 फवारणी स्पर्शजन्य कीटकनाशकाची जर केली तर आपण पिंक बोलवर्मला ETL लेव्हलच्या खाली ठेवू शकतो. आणि पहिल्या 2 वेचामध्ये 70-80% कापूस घरात आला. तिसऱ्या वेचाचा जो वेळेचा तो येईल. फरदडच्या लालचीत पडलो नाही तर गुलाबी बोंडळीवर निश्चित आपल्याला नियंत्रण मिळवता येईल. सर, आपण वेळात वेळ काढून इतकी सुंदर माहिती आमच्या शेतकरी बांधवांकरता दिली आणि मुख्यत्वे की क्रॉपटेकबद्दल जे इतकी सविस्तर तुम्ही माहिती दिली, तर आशा करते की आपले जे कापूस उत्पादक शेतकरी बांधव आहेत ते ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतील आणि येणारे जे पेरणी आहे त्यावेळेला आपले जे गरजेचे बदल आहेत ते सगळे घडवून आणतील आणि नक्कीच आपलं पांढरं सोनं जे आहे ते असंच भरभरून आणखीन वाढ करत राहील ही आशा करते. धन्यवाद. नमस्कार.